तुम्हाला माहिती का, विदर्भामध्ये आवर्जून प्रत्येकाच्या घरी केल्या जाणाऱ्या या तिळाच्या चकल्या एवढ्या भारी लागतात ना. त्यासाठी गव्हाचं चीक आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. जसं आपण कुरडईला करतो सेम प्रोसिजरमध्ये. आता पाण्याला उकळ आले की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे चीक त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता जेव्हा गव्हाची कुरडई करतो ना, तेव्हा जेवढं चीक असेल तेवढंच पाणी इथं आपण वापरतो. पण चकली करताना आपल्याला पाणी थोडंसं शिल्लक असलं तरी काहीच हरकत नाही, कारण त्याला आपल्याला कुरडई किंवा चकलीही तुम्ही त्यामध्ये करू शकतात. उकळ आलं की त्यामध्येच आपल्याला हे लिक्विड घालून घ्यायचं आणि चांगलं चाटून फिरून घ्यायचे. एकही गाठी न राहतात. पुन्हा झाकण ठेवायचं आणि 2 वेळेस चाटू चांगला फिरून घ्यायचं आहे त्याला. तुम्हाला जे न हटता येत असेल ना, ते तुम्ही ते वापरू शकतात. थोडंसं पातळच ठेवायचं आहे. आता पूर्ण शिजल्यानंतर गॅस बंद करायचा आणि जेव्हा आपण टेरेसवर जातो ना घालायला, तेव्हा त्यात भरपूर सारे तीळ त्यामध्ये वापरायचे आहेत. तुम्ही जेवढे तीळ त्यामध्ये वापरसाल तेवढे ते खायला अजूनच खुसखुशीत आणि छानही लागतात आणि खूप सारं पौष्टिकसुद्धा आहे. कारण चीक मुलांनाही आवडतो आणि ते तीळ तर घालून घातले ना, ते एवढ्या भारी लागतात ना या चकल्या. आमची आई याच पद्धतीनं गव्हाची कुरडई जर कधी केली तर आवर्जून राहिलेल्या उरलेल्या चिकापासून ह्या तिळाच्या चकल्या बनवायची. तर मीही दरवर्षी तेच बनवते. मुलांना पण अगदी आवडीनं खातात. जेव्हा मुलांना दुपारच्या वेळेस भूक लागली ना, तेव्हा प्लेटमध्ये घेऊन हे खातात. तुम्ही कच्चेही खाऊ शकतात किंवा तळूनही खाऊ शकतात, पण आमच्या इथं कच्चेच खायलाही आवडतात. तुम्ही त्याची चकली करू शकतात किंवा कुरडई पण करू शकतात. तिळाची खायला एक नंबर लागते. तर 2 दिवस आपल्याला हे चांगले वाळून घ्यायचे. मी कालच गव्हाची कुरडईची रेसिपी शेअर केली होती आणि त्याच साडीवर आज मी चकल्या तयार केलेल्या आहेत. आता पाहू शकता 2 दिवसांना मस्त आपली चकली इथं तयार झाली तिळापासून. तर तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत कशी वाटली ते मला कमेंट्स करायला विसरू नका. एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कसे झाले तर. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.